तरीही अजितदादा धृतराष्ट्र का बनले, डोळ्यावर त्यांच्या पट्टी का? अहो खरं तर महाराष्ट्राला पडलेलं हे एक मोठं कोडं आहे. अहो पक्ष धोक्यात आला तरी अजित पवार हे मुंडे यांना का वाचवत आहेत? दादांची अशी नेमकी मजबुरी आहे तरी काय? याची उत्तरं आता महाराष्ट्राला हवी आहेत. कोण देणार? कधी देणार? देणार की नाही? की देणारच नाही? मित्र हो, नमस्कार. मंत्री असलेले धनंजय मुंडे यांच्या विरोधात रान उठलेलं आहे, रान पेटलेलं आहे, महाराष्ट्र खवळलेला आहे. बीड जिल्ह्यातलं वातावरण तर पूर्णपणे वेगळं आहे. विरोधक, सत्ताधारी आणि अजित पवार यांच्याच पक्षातले नेते आणि म्हणजे मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागत आहेत. हो, लोक रस्त्यावर उतरून आक्रोश करीत आहेत आणि अजित पवार यांना मात्र काही केल्या घाम फुटताना दिसत नाही. हा विशेष म्हणजे अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांची जाहीरपणे पाठराखण आता केलेली आहे. खरं म्हणजे एकूण परिस्थिती पाहता अजित पवार यांचं हे वर्तन तितकंच धक्कादायक मानलं जाऊ लागलेलं आहे. विरोधकांची मागणी एक वेळ राजकारण म्हणून दुर्लक्षित करता येऊ शकते हो, पण अजित पवार यांच्या पक्षातले नेते सुद्धा धनंजय मुंडे यांच्या विरोधात आहेत आणि हे लक्षात घेण्याचा मुद्दा आहे. धनंजय मुंडे यांना पालकमंत्री दिलं नाही हे एक आता बरं केलं आहे. या निर्णयाचं समर्थन अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी देखील केलेलं आहे. धनंजय मुंडे यांना पालकमंत्रीपद दिलं नाही हे बरं झालं. बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद अजित पवार यांनी स्वीकारलं याबद्दल आनंद आहे. परंतु धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदावरूनही नेतृत्वानं आता विचार करावा असा सल्ला देत बीडच्या प्रकरणामुळं मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सुद्धा बदनामी होत आहे असं अगदी निसंकोचपणे सोळंके यांनी सांगितलं आहे. बीडमधली भीषण सामाजिक आणि राजकीय अवस्था त्यांनी यावेळेला विशद देखील केलेली आहे. धनंजय मुंडे यांच्याकडे सातत्यानं बीडचे पालकमंत्री असल्यामुळं जिल्ह्याची वाट लागली असं देखील सोळंके म्हणाले आहेत. आता हे सोळंके कोण? अजितदादांचेच आमदार. धनंजय मुंडे सातत्यानं माझा संबंध नसल्याचे सांगत आहेत आणि राजीनामा द्यायचं कारण विचारत आहेत. पण वाल्मिक कराडला कुणी पोसलं? तो कोणाचा माणूस आहे? धनंजय मुंडे यांच्यामुळेच तो मोठा झाला. आम्हाला हे सगळं दिसतं पण आमच्या पक्ष नेतृत्वाला हे दिसत नाही अशी खंत व्यक्त करीत प्रकाश सोळंके यांनी अजितदादांनाही लक्ष केलं आहे. हो, बीडच्या एकूण प्रकरणामुळं सरकारची बदनामी तर होत आहे. अजितदादा आणि फडणवीसांची देखील बदनामी होत असल्याचे सर्वसामान्य लोकांच्या चर्चेमधून देखील दिसून येत आहे. त्यामुळं त्यांनीही या संदर्भात विचार करणे गरजेचे असल्याचं मत या आमदार महोदयांनी म्हणजे सोळंके यांनी व्यक्त केलेलं आहे. विशेष म्हणजे बघा, हे सोळंके अजित पवार यांच्याच पक्षातले ज्येष्ठ नेते आहेत, विद्यमान आमदार आहेत. अवैध धंद्यांना चालना, खंडणीचे प्रकार, वाळू उपसा, राखेचा उपसा, अमाप संपत्ती हे सगळं पाहून कुणाचेही डोळे फिरतील. धनंजय मुंडे यांना पालकमंत्री पदाचे सर्वाधिकार दिल्यामुळंच हे सगळं झालेलं आहे आणि हीच बाब आम्ही अजितदादांना सांगत होतो. त्यामुळंच धनंजय मुंडे यांना बीडचे पालकमंत्री पद देऊ नका अशी विनंती आम्ही अजितदादांना केली होती. अखेर अजितदादांनी बीडची जबाबदारी स्वीकारली याचा आनंद आहे. पण धनंजय मुंडे यांना बीडचे पालकमंत्री पद दिल्यामुळं जिल्ह्याची अतिशय वाईट अवस्था झाली हे देखील तितकंच खरं आहे. आता नैतिकतेच्या मुद्द्यावरून धनंजय मुंडे यांना मंत्रिपदापासून दूर करावे असा आग्रह देखील सोळंके यांनी धरलेला आहे. धनंजय मुंडे 5 वर्षापैकी 4 वर्ष या बीडचे पालकमंत्री होते. आम्ही त्यांच्या कारभारावर प्रचंड नाराज होतो. खरं तर आताही त्यांच्या मंत्रिपदाविषयी श्रेष्ठींनी निर्णय घ्यायला हवा होता. निकटवर्तीयावर आरोप आहेत. त्याने अमाप संपत्ती निर्माण केलेली आहे. जबाबदारी स्वीकारून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायलाच हवा. वाल्मिक कराडचा सहभाग दिसला पण मुंडे यांचा रोल काय असं विचारलं जातं तेव्हा वाल्मिक कोणामुळं पुढं आला हे पक्षश्रेष्ठींना दिसत नाही असा निशाणा सोळंके यांनी अजित पवार यांच्यावर साधला.
त्यांच्या पक्षाचे हे काही एकमेव आमदार नाही आहेत. बघा, ते नवाब मलिक, ते देखील ज्येष्ठ मंत्री आहेत, त्यांनीही अजित पवारांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलं हो. नवाब मलिक यांनी बीड जिल्ह्याचा थेट उल्लेख केलेला नाही, पण पक्षाच्या हितासाठी लवकरात लवकर निर्णय घेतला जावा असं त्यांनी म्हटलेलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता तोंडावर आहेत, त्यातून या प्रकरणामुळे पक्षाची बदनामी होत आहे. ते पक्षाच्या वाटचालीसाठी योग्य नाही. त्यामुळं पक्ष नेतृत्वानं आता लवकरात लवकर निर्णय घेऊन कारवाई करावी अशी मागणी मलिक यांनी केली. आता हे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, राजीनामा घेतला पाहिजे असा रोख नवाब मलिक यांच्या मागणी पाठीमागे ठाम होता. पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोरच नवाब मलिक यांनी ही भूमिका मांडली असं सांगितलं जात आहे. म्हणजेच बघा, अजित पवार यांचे डोळे उघडण्याचा खटाटोप त्यांच्याच पक्षातून होत आहे. अहो दादा, डोळे उघडा आणि नीट बघा असाच काहीसा हा संदेश आहे. मग तरीही अजितदादा धृतराष्ट्र का बनलेत? खरं तर महाराष्ट्राला पडलेलं हे मोठं कोडं आहे. अहो, पक्ष धोक्यात आला तरी अजित पवार हे धनंजय मुंडे यांना का वाचवत आहेत? दादांची अशी नेमकी काय मजबुरी आहे की ते त्यांना हे सगळं करावं लागत आहे? याची उत्तरं आता महाराष्ट्राला हवी आहेत. कोण देणार ही उत्तरं? कधी देणार? देणार की नाही देणार? अहो, सगळं काही गोलमाल सुरू आहे. काय असेल हो अजित पवार यांची मजबुरी? तुम्ही काय सांगाल? जरूर सांगा. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.